नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 20 लोकांसाठी चमचमीत अशी पावभाजी बनवतोय। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी सर्व भाज्या ज्या आहेत ते साफ करून कट करून घेतलेल्या आहेत। या आपल्याला सर्वप्रथम वाफवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी इथे मी एक मोठा कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये या ज्या भाज्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे मी तळाशे घालून घेतलेले आहेत। यामध्ये आता जे कांदा आणि टमाटर होतं तेही वाफवायला ठेवायचं आहे। पण तत्पूर्वी यामध्ये भाजी शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकले आणि मीठ घालून घेतलेलं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी कांदा आणि टमाटर जे आहे ते कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेतले। सोबत काश्मीरी लाल मिरची टाकल्यात 3-4 रंग छान येण्यासाठी। वरतून झाकण लावायचे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला ही भाजी जी आहे ती छान अशी वाफवून घ्यायची। पाहू शकता सर्व भाजी जी आहे आपली इथं वाफवून झालेली आहे। आता हे कांदा आणि टमाटर थंड व्हायला ठेवायचे आणि ज्या वाफवलेल्या भाज्या आहेत त्या गरम असताना अशा प्रकारे छान अशा स्मॅश करून घ्यायच्यात। तोपर्यंत आपलं कांदा टमाटरही थंड होतं। आता हे मिक्सरमध्ये घालून छान अशी याची प्युरी करून घ्यायचे। वेगवेगळी करा किंवा एकत्र करा, दोन्हीही चालतं। आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करतोय। यासाठी इथं मी मोठं पातेलं ठेवले, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं घातले। जिरं फुललं की यामध्ये 2-3 कमी तिखटवाल्या हिरवी मिरची आहे ती मी अशा प्रकारे कट करून घेतली, ती घालून घ्यायचे। मिरची हलकीशी फ्राय झाली की यामध्ये मी सुरुवातीला कांदा, आलं आणि लसूण हे एकत्र वाटलेलं होतं त्याची पेस्ट घालून घेतले, हलकीशी परतून घेतले। लगेच यामध्ये मग जी टमाटरची पेस्ट होती ती घालून घेतलेली आहे। ही पण आता दोन्ही मिळून छान मी भाजून घेतलेले आहेत। सोबतच यामध्ये मी मटार घातलेले आहेत, कारण ते वाफवताना ठेवलेले नव्हते। मटार अख्खे भाजीमध्ये छान दिसतात म्हणून मग मी ते अशा प्रकारे घातलेले आहेत, म्हणजे पूर्ण भाजी होईपर्यंत ते आपले शिजून निघतात। आता यामध्ये मी पावडर मसाले घातलेले आहेत। हळद पावडर, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आपण मीठ भाजी वाफवतानाही घातलेलं आहे, त्यामुळे टेस्ट करून एक वेळेला नंतर मीठ घालायचे। मसाले घालून हे छान परतवून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आता आपल्याला ज्या स्मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। सर्व भाजी इथं आपल्याला एकत्र घालून घ्यायची आहे आणि हे एकजीव करून छान असं मिक्स करून घ्यायचे। तर मीडियम फ्लेमवरती हे सर्व काम आपल्याला करायचं आहे। सर्व भाजी या कांदा आणि टमाटर आणि मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं, एक वेळेला झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिट हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे। फायनली आपली पावभाजी जी आहे ती तयार होते। यामध्ये आता वरतून बटर घालायचे, मिक्स करायचे। सोबतच मी इथं 2 चमचे आणखीन पावभाजी मसाला घातलेला आहे, शेवटीला घातल्यामुळे आणखीन छान चव येते मसाल्याची। मिक्स करून घ्यायचं छान, गॅस बंद करायचा आहे, वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची। तर मस्त अशी आपली गरमागरम चमचमीत पावभाजी तयार झाली। रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा, आवडली असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।